भयाड हल्ल्याबद्दल निषेध व्यक्त करू इच्छितो आणि सगळ्या शहीदांना मी श्रद्धांजली वाहू इच्छितो. सर्वात पहिले आपण सर्वांनी जर थोडक्यामध्ये समजून घेतलं की टेररिझम म्हणजे काय, तर टेररिझमची वाक्य आपल्याला थोडक्यामध्ये दिसेल की सिस्टमॅटिक यूज ऑफ व्हायलन्स टू स्प्रेड टेरर अँड फिअर. म्हणजे हिंसेचा जाणीवपूर्वक वापर दहशत आणि भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी केलं गेला. आणि जर आपण पहलगाम मध्ये जर हत्या बघितली, घटना बघितली, तर आपल्याला कळेल कुठल्या पद्धतीने वापरलं गेलं. काही लोकांना मारण्यात गेलं, त्याच्यावरनं पुढे पसरवण्यात आलंय की काही ठराविक धर्माच्या लोकांना, काही ठराविक लोकांना जिवंत ठेवले, काहीच धर्मांच्या लोकांना मारले. आणि त्याच्यानंतर पुढे असं पण सुद्धा पसरवण्यात आलंय की लोकांना जिवंत ठेवलं म्हणजे ते पुढे सांगू शकतील काय झालं. तर हे एक ठराविकपणे भीतीचं वातावरण उभं करण्याचं एक षडयंत्र होतं. पण जितकं षडयंत्र हे आतंकवाद्यांचंच उभं केलं होतं, त्याला 2 हात आपल्या सरकारने पण दिले, ती वस्तुस्थिती आपण सुरुवात करू. कारण एक दहशतवादाचा हल्ला केला आणि हिंदू वर्सेस मुसलमान हे भारतात पेटलं की पहलगाममध्ये जरी हल्ला झाला असेल तरी अख्खा भारत त्याच्यावर जाऊ शकतो हे इकडच्या आतंकवाद्यांना माहिती होतं. आणि जरी हल्ला आतंकवाद्यांनी केला असेल तरी भारत जायचं काम हे इकडच्या सरकारने जे विष पेरलं इतक्या वर्षांमध्ये त्याच्यावरनं होतात. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण वस्तुस्थिती समजावून घ्यायला गेलो तर आपल्याला कळेल की कितीतरी वर्षानंतर काश्मीरची जी व्हॅल्यू होती, तिकडे शांतता आली होती, तिकडे पीस आलं होतं. आणि ह्या परिस्थितीमध्ये काश्मीरमध्ये परत एकदा इकॉनॉमी, अर्थव्यवस्था सुरू होत असताना, टुरिझम सुरू होत असताना असा एक हल्ला करणं म्हणजे तिकडची अर्थव्यवस्था ढासळणं याचा अर्थ होतो. आणि अख्ख्या भारताला हा एक प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की आपण सगळीकडे बोंबलत फिरतो की काश्मीर हिंदुस्थानाचा भाग आहे, काश्मीर भारताचा भाग आहे. पण कट्टर हिंदुत्ववाद्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारून बघितलेला पाहिजे, जर काश्मीर आपल्याकडे आलं तर काश्मीरींना आपण आपलेच आहे मानणार आहोत का, काश्मीरींना आपण आपले बांधव मानणार आहोत. आणि म्हणून मी परत एकदा या हल्ल्याचा निषेध करतो आणि तातडीने सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं ऍक्शन डिमांड करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.